नमस्कार. इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक 2 भारताची संसद या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. संसदीय शासन पद्धती यामध्ये भारतामध्ये संसदीय शासन पद्धतीत संसद ही महत्त्वाची असते आणि भारताच्या संसदेची निर्मिती ही संविधानाने केलेली आहे. राष्ट्रीय पातळीवर म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हटले जाते आणि यानुसार संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा याचा समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही. संसदेच्या 2 सभागृहांना लोकसभा आणि राज्यसभा असे म्हटले जाते. लोकसभा व राज्यसभा यांचा संसदेमध्ये समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयामध्ये भाग घेता येत नाही. अशा प्रकारे संघ शासनाचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ 2 विभाग आहेत. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा आणि कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ असते. आज आपल्याला लोकसभा याची माहिती आपण बघूया. भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह कोणते तर लोकसभा. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणजे काय? जनता काय करते? हा मतदान कक्ष आहे. जनता निवडणुकीमध्ये मतदान करते आणि मतदान केल्यानंतर जनतेकडून प्रतिनिधी वेगवेगळ्या भागातून निवडले जातात आणि प्रतिनिधी निवडल्यानंतर हे प्रतिनिधी काय करतात? लोकसभेचे नेतृत्व करत असतात आणि त्यामुळे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह, त्या सभागृहाला काय म्हटले जाते? लोकसभा असे म्हटले जाते. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात. लोकसभेला काय करतात? पहिले सभागृह असे म्हटले जाते. आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केले जातात आणि लोकसभेची मुदत ही किती वर्षाची असते? 5 वर्षाची असते. दर 5 वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुका होतात आणि निवडणुका ह्या सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. काही वेळेस 5 वर्षाची मुदत पूर्ण होण्याआधी सुद्धा लोकसभा समजा विसर्जित झाली तर पुन्हा निवडणुका घेतल्या जातात आणि या निवडणुकांना काय म्हटले जाते? मध्यावधी निवडणुका. मध्यावधी निवडणुका यांना काय म्हटले जाते? मध्यावधी निवडणुका असे म्हटले जाते. आता लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये जी सदस्य संख्या आहे ती निश्चित केलेली आहे आणि जास्तीत जास्त ही सदस्य संख्या किती आहे? 552. सदस्य संख्या किती आहे? 552 आहे आणि देशातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी काही आरक्षण जागा आहे. तसेच अँग्लो इंडियन समाज जो आहे त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे म्हणून राष्ट्रपती काय करतात? 2 प्रतिनिधींची निवड त्यामध्ये करतात.
दुसरे जे सभागृह आहे ते म्हणजे राज्यसभा. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षपणे निवडून येणारे सभागृह आहे आणि राज्यसभा हे भारतामधील भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश 29 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश यांचे प्रतिनिधित्व करते. राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी हे सदस्य म्हणून काम करत असतात. आता राज्यसभेत एकूण सदस्यांची संख्या किती आहे? 250 आणि त्यामध्ये प्रत्यक्ष 238 सदस्य विविध घटक राज्ये. सदस्यांची संख्या किती आहे? 250. पण प्रत्येक घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश यातून निवडले जातात. किती जागा? 238. मग राहिलेल्या ज्या 12 जागा आहेत त्या 12 जागा कोण निवडतात? तर राष्ट्रपती 12 सदस्यांची नेमणूक करतात. त्यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा या किंवा सामाजिक कार्य या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कामाचा ज्यांना अनुभव आहे आणि विशेष ज्ञान ज्यांना आहे अशा व्यक्तींची निवड राज्यसभेवरती केली जाते. राज्यसभेवर सदस्यांची निवड ही प्रामाणिक प्रतिनिधित्व पद्धतीने प्रमाणशील व प्रातिनिधित्व पद्धतीने होते. आता हे 12 सदस्यांची निवड ही राष्ट्रपती करतात. राज्यसभा ही कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. जशी लोकसभेमध्ये जसं 5 वर्षानंतर पुन्हा निवडणुका होतात आणि नवीन मंत्रिमंडळ तयार होते, प्रधानमंत्री सुद्धा नवीन येतात. पण इथं मात्र तसं नाही. तर राज्यसभा ही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. म्हणून या राज्यसभेला काय म्हटले जाते? कायम स्वरूपी सभागृह असे म्हटले जाते. परीक्षेत प्रश्न आहे ना, राज्यसभेला कायम स्वरूपी सभागृह असे का मानले जाते? याचं उत्तर आहे राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. या ठिकाणी घडतं काय? दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कालावधी आहे. इथं कालावधी किती वर्षाचा आहे? 6 वर्ष. आणि या ठिकाणी कालावधी किती बघितलेला होता आपण मगाशी? 5 वर्ष. लोकसभेचा कालावधी 5 वर्ष होता. राज्यसभेचा कालावधी किती आहे? 6 वर्ष. 6 वर्षाचा कालावधी ज्यांचा पूर्ण झाला असे जे सदस्य आहेत तर ते असे सदस्य 1/3 सदस्य निवृत्त होतात. 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्या जागी पुन्हा तितक्याच सदस्यांची निवड केली जाते. म्हणजे सगळेच विसर्जित केले जात नाही, तर 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितकेच निवडले जातात. दर 2 वर्षांनी ही प्रक्रिया होते. ते टप्प्याटप्प्याने मोजके सदस्य निवृत्त होतात आणि निवृत्त झालेले तेवढे सदस्य पुन्हा नवीन येतात. त्यामुळे ही सतत कार्यरत ही राज्यसभा असते. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती पहिली अट आहे तो भारताचा नागरिक असावा, त्यांचे वय 30 वर्ष पूर्ण असावे आणि साहजिकच त्यांचे नाव स्थानिक मतदार यादीमध्ये असावे. या अटी आहेत. आता लोकसभेमध्ये आणि राज्यसभा सदस्यांना काय म्हणतात? खासदार असे म्हणतात. खासदार जे निवडले जातात ते वेगवेगळ्या मतदारसंघातील प्रश्न समस्या संसदेमध्ये मांडत असतात आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना विकास निधी हा दिला जातो. अशा प्रकारे हे कामकाज चालते. संसदेचे कार्य भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहाविषयी जाणून घेतल्यानंतर आपण त्यांच्या कार्याचा थोडासा काय करावे लागेल? आढावा घ्यावा लागेल.
यानंतरचा मुद्दा आपण बघूया, कायद्याची निर्मिती. कायद्याची निर्मिती. लोकांचे हित आणि लोकांचे कल्याण व्हावे आणि संविधानातील उद्दिष्ट जे आहेत ती उद्दिष्ट प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. आता त्याचबरोबर काही जुने कायदे सुद्धा असतात, ते कालबाह्य झालेले असतात आणि जुने कालबाह्य झालेले कायदे हे रद्द सुद्धा करावे लागतात. याचबरोबर काही कायदे जे असतात त्यामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. अशा प्रकारे कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया ही संविधानानं काय केलेली आहे, स्पष्ट केलेली आहे. म्हणजे जुने कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे आणि नवीन कायदे अंतर्भूत करणे यासाठी एक प्रक्रिया आहे, ती संविधानामध्ये त्यांनी काय केलेली आहे, स्पष्ट केलेली आहे. आणि यानुसार संसद ही आपली प्राथमिक व मुख्य जबाबदारी ती काय करत असते, पार पाडत असते. पुढचा मुद्दा आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण. मंत्रिमंडळावर नियंत्रण. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होते आणि संसदेचे त्यांच्यावरती काय असते, नियंत्रण असते. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणावरती असते, संसदेवरती असते. आता संसदेमध्ये काही दुरुस्ती केली जाते, ती कशा प्रकारे केली जाते, संविधानात बदल करावायचे झाल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेत असते. दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव हा महत्त्वाचा असतो आणि या प्रस्तावानुसार संसदेमध्ये आवश्यकतेनुसार चर्चा घडवून आणली जाते. तो प्रस्ताव स्वीकारायचा का नाही हे ठरवले जाते आणि त्याची एक पद्धत आहे, ती पुढील प्रमाणे. पहिला मुद्दा आहे, भारताच्या संविधानात काही तरतुदी संसदेच्या सध्याच्या बहुमताने बदलल्या जातात. कुठलाही बदल जो करायचा आहे तो बहुमताने त्याच्यामध्ये बदल केला जातो. 2, काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची म्हणजे 2/3 बहुमताची गरज असते. आणि 3, काही तरतुदी संसदेने विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक राज्यघटनेच्या मान्यतेने बदलल्या जातात. पुढचा मुद्दा लिहून घ्यायचा आहे, लोकसभेचे अध्यक्ष. पुढचा मुद्दा लिहून घ्यायचा आहे, लोकसभेचे अध्यक्ष. आता लोकसभा या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिली बैठक होते. जे सदस्य निवडून आलेले असतात त्यांची पहिली बैठक होते आणि त्या पहिल्या बैठकीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष निवडले जातात आणि त्यानंतर लोकसभेचे उपाध्यक्ष सुद्धा निवडले जातात. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोघे मिळून काय करत असतात, लोकसभेचा कारभार करत असतात. सर्व लोकसभेचे कामकाज अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालते. लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते म्हणून अध्यक्ष सुद्धा लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणाने करावे लागते आणि कारभार हा निपक्षपातीपणाने चालवावयाचे असते. लोकसभेच्या सदस्यांना प्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार दिलेले आहेत. लोकसभेचे जे सदस्य आहेत त्यांना काही हक्क व अधिकार सुद्धा दिलेले आहेत, त्यांची जपणूक अध्यक्ष करत असतात. सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कायदेविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामे अध्यक्षांना करावी लागतात. आता लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह सारखी आहेत,
पण काही अधिकार जे असतात त्यांना सारखे अधिकार आहेत, पण काही अधिकार असे आहेत की जे लोकसभेला आहेत, राज्यसभेला नाही. उदाहरणार्थ कर विषयीचे प्रस्ताव म्हणजे पैशासंबंधी असतात, पैशासंबंधीचे अर्थविधेयक किंवा आर्थिक मांडले जातात. असे सर्व प्रस्ताव हे कुठे मांडले जातात? लोकसभेमध्ये मांडले जातात आणि तिथेच ते मंजूर होतात. राज्यसभेला या संदर्भात फार मर्यादित अधिकार आहे आणि काही अधिकार राज्यसभेला आहेत पण लोकसभेला नाही. उदाहरणार्थ राज्यसूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव राज्यसभेला सुद्धा संमत करता येतो. हा त्यामधला फरक आहे. आपण बघूया राज्यसभेचे सभापती. राज्यसभेचे पुढचा मुद्दा लिहून घ्यायचा आहे. राज्यसभेचे सभापती. राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालते. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्ये करावी लागतात. आता संसद कायदे कसे तयार करते? तर आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा जो अधिकार आहे आणि कायदा करण्यासाठी विशिष्ट पद्धती स्वीकारली जाते आणि त्या पद्धतीलाच काय म्हटले जाते? कायदा निर्मितीची प्रक्रिया असे म्हटले जाते. आता कायद्याचा पहिल्यांदा काय केला जातो? कच्चा मसुदा तयार केला जातो आणि कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असे म्हणतात. जो मसुदा पहिल्यांदा तयार केला जातो त्याला काय म्हटले जाते? विधेयक असे म्हटले जाते. आता संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः दोन प्रकारची असतात. संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी जी विधेयके असतात ती किती प्रकारची असतात? दोन प्रकारची. पहिला आहे अर्थविधेयक. अर्थ म्हणजे पैशासंदर्भात विधेयक, अर्थविधेयक. आणि दुसरं आहे सर्वसाधारण विधेयक. अर्थविधेयक आणि सर्वसाधारण विधेयक. आता विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी प्रक्रिया आहे. तर पुढील प्रक्रियाद्वारे तिचे कायद्यात रूपांतर होते. पहिले वचन काय? संबंधित खात्याचा जो मंत्री आहे किंवा संसद सदस्य जे आहेत ते पहिल्यांदा काय करतात? विधेयक सादर करतात. विधेयक सादर केल्यानंतर ते मंत्री किंवा खासदार विधेयक थोडक्यात स्पष्ट करतात आणि त्या विधेयकाचे हे काय झाले? पहिले वाचन झाले. त्या विधेयकाचे पहिले काय झाले? वाचन झाले. म्हणजे काय विधेयक आहे हे त्या खात्याची, संबंधित खात्याची खासदार काय करतात? विधेयक पहिल्यांदा सादर करतात आणि पहिले त्याचं काय करतात? वाचन करतात. नंबर 2, दुसरे वाचन. दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टावर चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात आणि विधेयकाचे समर्थन विधेयकाच्या बाजूने मांडले जाते. हे विधेयक योग्य कसे आहे त्याचे समर्थन एका बाजूने मांडले जाते. काही सदस्य विधेयकातील उणीवा, दोष हे स्पष्ट करतात. काही सदस्य विधेयकातील उणीवा, दोष स्पष्ट करतात आणि थोडक्यात काय? विधेयकाच्या बाजूने आणि विधेयकाच्या उणीवा या सर्वांवरती सभागृहामध्ये काय होते? चर्चा होते. गरज भासल्यास विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे सोपवले जाते आणि विधेयक निर्दोष व्हावे म्हणून काही सूचना केल्या जातात. त्यामध्ये दुरुस्त्या केल्या जातात आणि दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवला जातो. यानंतर दुसऱ्या टप्प्यात विधेयकावरती कलमावार चर्चा होते. जे काही मुद्दे असतात त्या मुद्देवार म्हणजे कलमवार चर्चा त्यामध्ये होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात आणि त्यानंतर त्यावरती
सभागृह सभागृहाचे काय घेतले जाते, मतदान घेतले जाते. त्यामध्ये दुरुस्त्या सुचवल्या जातात सभागृहामध्ये, त्यावरती मतदान सुद्धा घेतले जाते. तिसरे वाचन, यामध्ये तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा चर्चा थोडक्यात होती आणि मंजूर करण्याचा ठरावावर मतदान केले जाते. आवश्यकतेनुसार बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते. दोन्ही सभागृहांनी विधेयकावर मंजुरी केली की संमतीसाठी हे विधेयक कुणाकडे पाठवले जाते, राष्ट्रपतींच्याकडे पाठवले जाते. केंद्रात लोकसभा आणि राज्यसभा यांच्या विधेयकावरती मतभेद झाल्यास दोन्ही सदनाच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते. राष्ट्रपतींकडे पाठवले जाते विधेयक. राष्ट्रपतींच्या संमती दर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कशामध्ये होते, कायद्यामध्ये होते आणि कायदा तयार होतो. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करत असतात. राज्यांच्या विधिमंडळात ही कायदे करत असताना संसदेसारखीच पद्धती स्वीकारलेली आहे. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावरती राज्यपालांची संमतीदर्शक स्वाक्षरी झाली की विधेयकाचे रूपांतर कशामध्ये होते, कायद्यामध्ये होते. इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र या भागातील पाठ क्रमांक 2 भारताची संसद या पाठाचं आपण वाचन बघणार आहोत. सर्वांनी पाठ क्रमांक 2 काढायचा आहे. भारताची संसद हे संसद भवन आहे आणि हे संसद भवन नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. संसदीय शासन पद्धतीत संसद महत्त्वाची असते हे आपण पाहिले. प्रस्तुत पाठात भारताच्या संसदेचा विचार करावयाचा आहे. भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही. शोधा पाहू. घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतील जागा मिळतात. निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याचे भौगोलिक मतदारसंघात विभाजन केले जाते. मतदारसंघाची लोकसंख्या साधारणतः सारखी असते. विविध घटक राज्यांना लोकसभेत किती जागा आहेत हे आंतरजालाच्या इंटरनेट माध्यमातून शोधा. उदाहरणार्थ महाराष्ट्र 48 जागा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांच्या किती जागा आहेत हे आपण काय करायचं आहे, इंटरनेटच्या माध्यमातून शोधायचं आहे. म्हणून तुमच्यासाठी हा उपक्रम दिलेला आहे, शोधा पाहू. लोकसभा. भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक
मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत 5 वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. काही वेळेस 5 वर्षाची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत. अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. राज्यसभा. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. भारताच्या संसदेचे राज्यसभा ही अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्ये आणि 7 संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तीपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते. राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. अर्थात दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. तिचे वय 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना विकास निधी शासन देते. संसदेची कार्ये. भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहाविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या कार्याचा आता आपण आढावा घेऊ. कायद्याची निर्मिती. लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्ष आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात. काही कायद्यात योग्य ते बदल करावे लागतात. कायद्यांच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानानेच स्पष्ट केली आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक व मुख्य जबाबदारी पार पडते. सांगा पाहू, कायदे कालबाह्य झाले म्हणून रद्द करण्यात आलेल्या कायद्यांची काही उदाहरणे तुम्ही देऊ शकाल का? उदाहरणार्थ संस्थानिकांचे तणखे. करून पहा. मेरी, मी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक लढवू शकते का? राधिका, नाही. तू
18 वर्षाची झालीस की तुला मतदान करता येईल, पण निवडणूक नाही लढवता येणार. रणवीर: अरे, तुम्हाला माहीत आहे ना की लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर वयाची 25 वर्षे पूर्ण असावी लागतात. शबाना: आपल्या शेजारच्या देशातील व्यक्तीने लोकसभेची निवडणूक लढवायची ठरवले तर? मुस्कान: ते कसे शक्य आहे? ती व्यक्ती भारताची नागरिक आहे का? प्रणव: समजा मला केरळमधून निवडणूक लढवायची आहे, ते तरी शक्य आहे का? राधिका: हो, कारण आपले शिक्षक म्हणाले की लोकसभेसाठी कोणत्याही राज्याच्या मतदारसंघातून निवडणूक लढवता येते. मृणाल: वय, नागरिकत्व या संबंधीच्या अटी समजल्या, पण निवडणूक लढावयास अपात्र कोणाला समजावायचे? मेरी: पात्रतेप्रमाणेच अपात्रतेच्याही काही अटी असणारच. चला, आपण शिक्षकाकडून समजून घेऊ. मंत्रिमंडळावर नियंत्रण. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होते व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. संविधान दुरुस्ती. भारताच्या संविधानात काही बदल करावयाचे झाल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेते. संविधानात दुरुस्त करावयाचा प्रस्ताव महत्त्वाचा असतो. त्याच्या आवश्यकतेवर संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते. भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत. 1. भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची 2/3 गरज असते, तर काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात. लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरच्या पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. हे समजून घ्या. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांना सारखे अधिकार आहेत, पण त्याचबरोबर काही अधिकार असे आहेत की जे लोकसभेला आहेत पण राज्यसभेला नाहीत. उदाहरणार्थ, कराविषयीचे प्रस्ताव पैशांशी संबंधित असतात. पैशासंबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात व असे सर्व प्रस्ताव केवळ लोकसभेत मांडले जातात व तिथेच ते मंजूर होतात. राज्यसभेला या संदर्भात फार मर्यादित अधिकार आहेत. काही अधिकार राज्यसभेला आहेत पण लोकसभेला नाहीत. उदाहरणार्थ, राज्यसूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव राज्यसभेला संमत करता येतो. आणि आणखी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते. लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवावयाचे असते. लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेषाधिकार असतात. त्यांची जपणूक अध्यक्ष करतात.
सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाजाविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामे ही अध्यक्षांना करावी लागतात. राज्यसभेचे सभापती. राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्य करावे लागतात. संसद कायदे कसे तयार करते? आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीला कायदा निर्मितीची प्रक्रिया असे म्हणतात. कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जाते. संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः 2 प्रकारची असतात. 1. अर्थविधेयक. 2. सर्वसाधारण विधेयक. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेमधून जाते. पहिले वाचन. संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. त्यास विधेयकाचे पहिले वाचन असे म्हणतात. दुसरे वाचन. दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टावर चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात. विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात व विधेयकातील उणीवा व दोष स्पष्ट करतात. सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात होते. या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते. तिसरे वाचन. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. विधेयकास आवश्यक बहुमतांची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते. संसदेच्या दुसऱ्या सभागृहात ही विधेयक वरील सर्व प्रक्रियेमधून जाते. दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते. केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनाच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते. राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो. हेही जाणून घ्या. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात. राज्यांच्या विधिमंडळातही कायदे करताना संसदेसारखीच पद्धत स्वीकारली जाते. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालांची संमतीदर्शक स्वाक्षरी झाली की विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते. या पाठाच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे. एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हा पहिला प्रश्न आहे. दुसरा शोधा आणि लिहा हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे
खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. आणि 5वा प्रश्न आहे, कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा. इथं उपक्रम दिलेला आहे, तोही उपक्रम बघायचा आहे. या ठिकाणी पाठाच्या शेवटी QR कोड दिलेला आहे. या QR कोडला आपण स्कॅन करायचा आहे आणि पाठाबद्दल अधिक माहिती जी आहे ती मिळवायची आहे. तर आज आपण विषय नागरिकशास्त्र या भागातील पाठ क्रमांक 2 भारताची संसद या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. सर्वांनी या पाठाचा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.